just an error from Anderson, and Dhoni says thank you very much. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. नमस्कार. येस, तुम्ही बरोबर ओळखलंय. आज आपण कॉलेज जीवनावर गप्पा मारणार आहोत. गॅदरिंग, मूवी, शॉपिंग, फेसबुक, व्हॉट्सॲप हे कॉलेज जीवनातले आपले आवडते विषय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं राहिलं तो म्हणजे अभ्यास आणि करिअर. अहो, करिअर चांगलं घडवू शकलो तो संपूर्ण आयुष्य कॉलेज लाईफ सारखं उत्साहानं आणि आनंदानं जगता येईल. पण अभ्यास आणि करिअर याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी कॉलेज संपता क्षणी घरून सगळ्या सवलती बंद. नोकरीच्या शोधात अप्लाय बट नो रिप्लाय अशी दारुण परिस्थिती ओढवते. कामधंदा नाही, त्यामुळे लग्न व प्रपंच नाही. घरात मान नाही, अहो समाजात प्रतिष्ठा नाही. तुम्हाला ती म्हण माहितीये, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. वाट चुकल्यामुळे उभं आयुष्य नरकासारखं होतं. BE आणि MBA होऊन सुद्धा 8 ते 10 हजारांवर शहरी मजुरासारखं हालाकीचं जीवन जगावं लागतं. सामान्य शिक्षण घेणाऱ्यांची परिस्थिती तर आणखीन केविलवाणी. आपल्यापैकी एकाच्याही नशिबात हे असं शापित जगणं येऊ नये म्हणूनच करिअर साक्षरता अभियान या उपक्रमाचा हा खटाटोप. गोष्ट तशी फार जुनी नाहीये. तो काळ होता 1966चा. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील वडजी माळेगाव व जवळच्या शेकडो गावांमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. अनवाणी पाय, भुकेली पोटं आणि कोरडे ओठ घेऊन ही गावच्या गावं 10 दिशांना पोटाची खळगी भरण्यासाठी चालत निघाली. अंगावर फाटक्या चिंधड्या, खांद्यावर उपाशी पोरं आणि संसाराचे गाठोडे, त्याचबरोबर उपासमारी व बेरोजगारीचा प्रचंड ताण असणाऱ्या या हजारो वाटसरूंना नेमकं कळालं नाही की जायचं कुठं. हसण्या खेळण्याच्या बागडण्याच्या वयात असलेल्या 4थीत शिकणाऱ्या सतीशला याची भीषणता जाणवली. एकीकडे महामारी आणि दुष्काळाने ग्रस्त असलेले त्याचे बालमित्र शिक्षण सोडून रोजगार आणि पोटाच्या लढाईसाठी निघाले. आणि दुसरीकडे हे चित्र पाहून रडकुंडीला आलेल्या आणि यासाठी भविष्यात अशी मोठी क्रांती करण्याच्या मनस्थितीत असलेल्या या सतीशच्या रूपाने स्वतंत्र भारतासाठी अजून एक सामाजिक कार्यकर्ता जन्म घेत होता. स्वतःच्या जीवनात गरिबीचा अंधार असणाऱ्या या लहानग्याला समाजाने तमसो मा ज्योतिर्गमय अशी आर्त हाकच दिली असावी. उपाशी तापाशी माणसे व वाटेतच प्राण सोडणारी गुरंढोरं यांच्याकडे पाहून सतीशचे मन हेलावले. अशा या विदारक परिस्थितीत स्वतःच्या सुख समृद्धीवर तुळशीपत्र ठेवून सतीशनी असा मार्ग निवडला की त्याच्या जीवनात उरला तो फक्त संघर्ष. दुष्काळाची पाळेमुळे कायमची नष्ट करण्याचा. संघर्ष येणाऱ्या पिढीच्या सुखासाठीचा. संघर्ष महागाई आणि बेरोजगारी कायमची संपवण्याचा. असा हा गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा जीवघेणा संघर्ष आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेमुळे या सगळ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून देशात सर्वप्रथम जिल्हा विकास महाविद्यालयांची क्रांतिकारी योजना ही फिरक्यांनी आणली. कोट्यावधी निराश युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 8,000 रोजगार आणि स्वयंरोजगार पर्यायांना घेऊन उभारले करिअर साक्षरता अभियान. आणि म्हणूनच या देशाच्या युवा पिढीचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाची ताकद भरून त्यांना उंच भरारी घेता यावी यासाठी हे करिअर साक्षरता अभियान राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि गावोगावी पोहोचवण्याचे अभिनव कार्य हे शासनाने त्यांना सुपूर्द केले. कोट्यावधी युवकांनी स्वतःच्या ताकदीवर आपले आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे यासाठी हा सगळा खटाटोप. करिअर साक्षरता अभियान. करिअर साक्षरता अभियान. आता आपण शिक्षणासाठी प्राणपणाने संघर्ष करणाऱ्या चिमुकल्या रेशमाची प्रेरणादायक संघर्ष कथा एका छोट्या व्हिडिओच्या रूपाने पाहायची आहे.